नमस्कार. स्वागत आहे तुमचं निकिता रंगोली आर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्यावर मी दररोज खूप सोप्या, सुंदर आणि झटपट होणाऱ्या सर्व प्रकारच्या रांगोळ्या शेअर करत असते. तर आजची रांगोळी तुम्हाला बघून वाटलंच असेल की आजची रांगोळी ही कोणत्या विशेष सणासाठी आहे. तर हो, नक्कीच आजची रांगोळी ही गुढीपाडवा विशेष रांगोळी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक नसून दोन डिझाईन्स आहे. पहिली जी डिझाईन आहे ती गुढीपाडव्यासाठी आहे आणि दुसरी जी आहे ती गुढीपाडव्याला साजेशीच अशी दुसरी सुंदर अशी बॉर्डर रांगोळी आहे. तर सर्वप्रथम मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा हा सण आपण खूप उत्साहात आणि आनंदाने साजरा करत असतो. सर्वजण दारापुढे गुढी उभारून आपण या वर्षाचे खूप आनंदाने स्वागत करत असतो. कारण की गुढीपाडवा हा आपल्या मराठी नवीन वर्षाचा पहिला सण असतो. त्यामुळे आपण त्याचं स्वागत खूप आनंदात करतो. आणि प्रभू श्रीराम हे गुढीपाडव्याच्या दिवशी वनवास संपवून अयोध्येला परतले होते. त्यामुळे या सणाला विजय आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. म्हणून आपण हा सण खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो. आणि या दिवशी सण साजरा करायचा म्हटला तर सर्वप्रथम रांगोळी ही येतेच. तर नेहमीप्रमाणेच आज तुमच्यासोबत एक सुंदर आणि अतिशय सोपी अशी रांगोळी शेअर करत आहे. आजची जी रांगोळी आहे ती गुढीपाडव्यासाठी आपण दारात काढू शकतो. अतिशय सोपी आहे. मी जी रांगोळी काढलेली आहे ती छोटीच आहे, कारण की सण असला म्हणजे घरात खूप जास्त काम असतात आणि त्यात आपल्याला गुढी सकाळीच उभारायची असते. त्याच्यामुळे रांगोळी काढायला एवढा वेळ मिळत नाही. म्हणूनच मी छोटीशी रांगोळी काढलेली आहे, जी खूप पटकन होईल अशी काढलेली आहे. आणि जर ज्यांना कोणाला जर मोठी काढायची असेल तर ते मोठीही काढू शकतात. त्यासाठी काय नाही, फक्त मी जो रांगोळीचा गोल आकार काढलेला आहे तो गोल आकार तुम्ही मोठा काढू शकता. आणि मी पांढरा रंग घेतला आहे, कारण बॅकग्राऊंडचं टेक्स्चर हे जरा लाकडी होतं. त्याच्यामुळे दुसऱ्या कोणत्या रंगापेक्षा मला पांढरा रंग त्या ठिकाणी घेणं योग्य वाटलं. तुम्हाला जर दुसरा कुठला रंग घ्यायचा असेल तर बॅकग्राऊंडच्या हिशोबाने त्या पद्धतीने तुम्ही दुसरा रंगही घेऊ शकतात. आणि मोठा गोल काढून त्यामध्ये तुम्हाला आवडेल तो रंग भरून त्यामध्ये गुढी काढू शकतात. मी गुढी छोटीच काढली आहे. तुम्हाला जर मोठी काढायची असेल तर ती मोठी काढू शकतात. आणि रांगोळीचा आकार लहान घेतला तर रांगोळी लहान होते. रांगोळीचा आकार मोठा काढला तर रांगोळी नक्कीच खूप मोठी दिसते. म्हणून तुम्हाला पाहिजे तशी या पद्धतीने तुम्ही काढू शकतात. खूप सोपी आहे आणि जे कोणी पहिल्यांदा आपण काढतील त्यांनाही सहज जमणारे आहे. तर नक्कीच व्हिडिओ ट्राय करा. ही रांगोळीची डिझाईन्स पण काढण्याचा प्रयत्न करा. आणि आजच्या या पहिल्या व्हिडिओमधली गुढीपाडव्याची रांगोळी आणि दुसऱ्या डिझाईनमधली बॉर्डर रांगोळी ही मी गुढीपाडव्यासाठी पण काढलेली आहे. आणि जर ती आपल्याला दररोजसाठी पण काढायची असेल तर आपण तशीही काढू शकतो. अशीच आहे, खूपच सोपी आहे. आणि पण मला वाटलं या गुढीपाडव्यासाठी त्याला एक साजेशी अशी छोटीशी बॉर्डर रांगोळी पण काढावी, म्हणून मी बॉर्डर रांगोळीचा पण व्हिडिओ या रांगोळीसोबतच जोडलेला आहे. तर ती 2 नंबरची बॉर्डर रांगोळी पण बघा. आणि आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. लवकरच आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. बोलता बोलता आपली गुढीपाडव्याची रांगोळी पूर्ण झाली पण. तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ ट्राय करा. आवडल्यास कमेंट्स करा. आजची गुढीपाडव्याची रांगोळी तुम्हाला कशी वाटली आणि त्यासोबत दुसरी जी बॉर्डर रांगोळी आहे ती पण कशी वाटली, जमली का, ते नक्कीच कमेंट्स करून सांगा. धन्यवाद.